नमस्कार. नमस्कार. खूप दिवसांनी भेट झाली हो ना. आपली. काय सध्या वेळ मिळत नव्हता. हम्म. बरं झालं आज आपली भेट झाली. भारी वाटलं पण. माझे काही प्रश्न होते बेसिक, हा, तर ते विचारायला मी आलतो नक्कीच. एवढ्या दूरवरून. नक्कीच. तर पहिला प्रश्न होता की म्हणजे मी मुळापासूनच सुरुवात करतो. अध्यात्म म्हणजे काय नेमकं? अध्यात्म हम्म. तर जबरदस्त प्रश्न आहे हा. हम्म. अध्यात्म ही अशी गोष्ट आहे जगातली की आपण सगळ्या सुख आणि दुःखातून मुक्त होऊ शकतो पूर्णपणे. जीवनात जेवढे सुख आहे, हम्म. जीवनात जेवढं दुःख आहे, कारण सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि आपल्याला काय पाहिजे माहिती का? सुख. हम्म. पण नुसतं सुख भेटणार नाही ना. बरोबर. कोणती जरी एक गोष्ट तुम्हाला पाहिजे म्हणलं दुसरी तुमच्याकडे पाहिजेच. तुम्हाला श्रीमंत व्हायचे म्हणजे तुम्ही आधी कोण पाहिजे? तुम्ही गरीब पाहिजे गरीब ना. पाहिजे. बरोबर. तुम्हाला पोहायला शिकायचं याचा अर्थ तुम्हाला पोहायला यायला पाहिजे का? बरोबर. नाही यायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे, हम्म. एखाद्याला लग्न करायचंय हम्म. तर त्याच्या आधी तो कोण पाहिजे? त्याला नीड पाहिजे ना लग्नाची. बरोबर. म्हणजे ज्याला जी गरज आहे त्याला ती पाहण्यासाठी आधी त्याची नीड वाचायला पाहिजे. नीट वाचायला पाहिजे. गरीबाला श्रीमंत होण्यासाठी आधी त्याला गरीब व्हायला पाहिजे. हम्म. सेम तीच कंडिशन आहे. सुख आणि दुःख. दुःख मिळण्यासाठी आधी सुख असायला पाहिजे आणि सुख मिळण्यासाठी आधी दुःख असायला पाहिजे. हम्म. ही कंडिशन आहे बघा. त्यामुळं या सुख आणि दुःख नावाच्या गोष्टीतून पूर्णपणे मुक्त होऊन या विश्वातल्या अनंत स्वरूपाशी स्वतःला विसरून स्वतःला त्याच्यात डिझॉल्व्ह करायचं. विसरायचं म्हणजे काय? स्वतःचं मन, स्वतःची समर्पण. बुद्धी हे सगळं डिझॉल्व्ह करायचं. कशामध्ये? त्याच्यात आपण ऑलरेडी आता आहोत ना, त्याच्यात डिझॉल्व्ह करायचं. कारण या विश्वामध्ये जो परम असं अस्तित्व आहे ना, त्याचं अध्ययन आपल्याला करायचं. आणि ते जे विशाल असं अस्तित्व आहे त्याचं नाव आहे आत्म. आत्म. आत्मा. हा, तर हा जो आत्मा आहे ना, त्या आत्मन म्हणतात आपल्या वेदांच्या भाषेमध्ये. तर हे जे आत्मन आहे हे समस्त विश्वाला व्यापलेलं आहे म्हणून त्याला असं परम म्हणजे खूप मोठा असा आत्मा म्हणतात, म्हणून त्याला परमात्मा म्हणतात. तर त्या परम अशा आत्मस्वरूपाचं आतमध्ये आपल्याला अध्ययन करायचंय. त्याला म्हणतात अध्यात्म. अध्ययन करायचंय आत्मस्वरूपाचं, आत्म्याचं.